हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी अशी बोलत आहे एकदम जोशमध्ये, कारण की मला एका व्हिडिओवरती कमेंट आलेली आहे की तुझी व्हिडिओ बघून असं वाटते की कोणतरी AI बोलत आहे, फेसवरती एक्सप्रेशन्स असतात. आता तुम्ही सांगा इतक्या सकाळी सकाळी कुठे एक्सप्रेशन्स देऊ आणि काय देऊ, गुड मॉर्निंग बोलण्यामध्ये कोणते एक्सप्रेशन्स पाहिजेत. तर बघू पुढे आपला आजचा दिवस कसं जातो. काय ते पावळी आली होती, तेच भरायचं काम वगैरे चालू होतं. त्यानंतर दुपारच्या टाईमला इशू आली होती, तिला केक कट करायचा होता, मग ते हॅपी बर्थडे बोलत होती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. संध्याकाळच्या टाईमला तयारी वगैरे केली आणि परत जायला निघालेली शिरगावला. बघू शकतात, कालच मी याला बाय केलेला आणि आज मी परत आलेली आहे. तर काही आम्ही परत आलेले आमच्याकडे. इथे सगळे काकी आणि आजी लोक बसलेले होते. तयारी वगैरे करून आम्ही चाललो होतो महोत्सवला. बघू शकतात, तनिष्का आणि नुपूर दीदीसुद्धा आहे. महोत्सवला पोचलो आणि पोचल्या इकडे खाण्याचंच काम चालू होतं. आर्याने चॉकलेट बाउल घेतला होता, ते सगळेजण खात होते. नंतर मस्तपैकी चिप्स घेतले होते, ते सगळं घेऊन आम्ही गेलो होतो बीचवरती. मस्तपैकी बसली. इकडे आर्यन बघू शकतात कोणाशी तरी बोलत आहेत, #डॉक्टर. इकडे प्रणयसुद्धा बसलेला होता, पाणी पित होता. बाकी सगळी लोकंसुद्धा होते, सौरभ, नुपूर वगैरे. मस्तपैकी आम्ही बसलेले, खाऊन वगैरे झालं, फोन वगैरे बघत होते. त्याच्यानंतर आम्ही बसले होते उंटावरती. खूप भीती वाटत होती आम्हाला उंटावर बसून. बीचवरून वगैरे निघालो आणि इकडे येऊन हे सगळेजण चॉकलेट मिल्कशेक प्यायला लागले. तर असं संपला माझा आजचा दिवस. बाय.